Hello student, good morning all of you. I am Sunil Parande, your maths teacher. बघा मित्रांनो, आज आपल्याला युनिट नंबर 3 पाहायचा आहे. युनिट नंबर 3 मध्ये टोटल 2 चॅप्टर आहेत. त्यातला आपल्याला फर्स्ट चॅप्टर पाहिजे काय डिफायनाइट इंटिग्रेशन. काय पाहायचं आहे? डिफायनाइट इंटिग्रेशन. आणि हा युनिट टोटल किती मार्काला आहे? 8 मार्कासाठी तुम्हाला सिलेबसला असेल. बघा ह्याच्या प्रीवियस लेक्चरला काय झालं तरी इंटिग्रेशन झालं. इंटिग्रेशन कॅल्क्युलेशन तो चॅप्टर तुम्ही सगळे बाहेर आहे. इंटिग्रेशन जर तुम्हाला सॉल्व करता येत असेल तर तुम्हाला डिफायनाइट इंटिग्रेशन इझिली सॉल्व करता येतं. त्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल काय आलं पाहिजे? इंटिग्रेशनचे सगळे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे. सगळे फॉर्म तुम्हाला माहीत असले पाहिजे. तरच तुम्ही डिफायनाइट इंटिग्रेशन काय करणार आहे? सॉल्व करू शकता. जसं इंटिग्रेशन काढायचं आहे देखील हेच सेम कंडिशन आहे. फक्त इथं नवीन काय असणार आहे माहिती आहे? तो जो इंटिग्रेशन साइन आहे तिथं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट असणार आहे. तिथं काहीतरी लिमिट खाली एक नंबर असेल वरती एक नंबर असेल. याला काय म्हणतात? याला म्हणतात लोअर लिमिट, याला म्हणतात अप्पर लिमिट. क्लियर आहे? बघा काय असणार आहे? इंटिग्रेशनच्या साइडला काय असणार आहे? तर लिमिट्स असणार आहेत लोअर आणि अप्पर लिमिट. बघा काय सांगते फॉर्म्युला इंटिग्रेशन a टू b f of x dx म्हणजे हा एक इंटिग्रेशन आहे. त्याचं लिमिट a टू b दिले आणि हा एक फंक्शन आहे. ह्याचं इंटिग्रेशन काय येतं? f of x च येतं. मी अज्युम केलंय फॉर एक्झाम्पल घेतलं याचं इंटिग्रेशन हा येतो समजलं. बट इंटिग्रेशन काढल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं? हा जो लिमिट आहे हे आहे असं लिमिट ह्याला द्यावं लागतं. अप्पर आणि लोअर लिमिट. क्लियर आहे? काय जे तुम्ही इंटिग्रेशन फाइंड करणार आहे त्या फाइंड केलेलं इंटिग्रेशन तुम्ही अप्पर लिमिट लोअर लिमिट द्यायचं. जे इथं असतं तेच नंबर तुम्ही इथं द्यायचं. आणि त्यानंतर काय करायचं? एकदा x च्या जागी अप्पर लिमिट म्हणजे मी b पुट केलं. बघा x इथं होतं काय केलं? b पुट केलं. मध्ये काय आहे? मायनस. आणि त्यानंतर काय पुट केलं? जिथे x आहे काय पुट केलं? a पुट केलं. इथे मला काय करायचं आहे? एकदा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. काय होणार आहे? b म्हणजे तुमचा अप्पर लिमिट, a म्हणजे लोअर लिमिट. तुम्ही इंटिग्रेशन फाइंड केल्यानंतरची गोष्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. इंटिग्रेशन फाइंड केला तर काय करायचं? अप्पर लिमिट x च्या जागी पुट करायचं. जिथे x असते तिथे अप्पर लिमिट पुट करायचं मायनस लोअर लिमिट पुट करायचं. परत पुन्हा x च्या जागी. हा आहे तुमचा डिफायनाइट इंटिग्रेशन. म्हणजे यामध्ये नवीन एक्स्ट्रा काय आलं? फक्त त्या लिमिट्स आल्या. म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशन ॲज इट इज फाइंड करायचं आहे. त्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचं? ते लिमिटचे व्हॅल्यू पुट करून आन्सर सॉल्व करायचा आहे. आता इथं प्लस सी कॉन्स्टंट लिहायचं नाही. जेव्हा डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये तुम्ही येत आहे तेव्हा काय करायचं नाही? कॉन्स्टंट सी हा लिहायचा नसतो. लक्षात ठेवा. किंवा हे जर लिमिट तुम्हाला दिलं असेल तर प्लस सी लिहायची गरज नाही, लिहायचंच नाही. बरोबर. बघा आता आपण फर्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन a टू 1 टू 2 इंटिग्रेशन 1 टू 2 आणि काय ऑफ 1/3x - 2 dx. मला ह्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. आणि ह्याचं बघा लिमिट काय? 1 ते 2 आहे. बघा हे रीड कसं करायचं? इंटिग्रेशन 1 टू 2 ऑफ 1/3x - 2 dx. मला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. बघा आता एकदम इझी आहे. कसं सॉल्व करायचं? फर्स्ट ऑफ ऑल लेट I is equal to लिहून घेतलं. I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1/2 इंटिग्रेशन काय बघा 3x - 2 dx. बरोबर आहे का? केलं. आता मला ह्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. इंटिग्रेशन कसं काढणार आहे? बघा छेदामध्ये काय आहे? लिनियर चेंज आहे. जर छेदामध्ये x असतं तर याचं उत्तर काय येतं? log of x. आणि इथे काय आहे? 3x - 2 म्हणजे लिनियर चेंज आहे. मग 1/x चं इंटिग्रेशन काय आलं असतं? log of x. म्हणजे मी त्या स्टेपला सॉल्व करतो बघा. इंटिग्रेशन काय येतं याचं? ब्रॅकेट मध्ये काय येतं बघा? log of 3x - 2 ब्रॅकेट कंप्लीट. बघा काय केलं? मी अज्युम केलं की खाली x च आहे. x असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं? log of x. मग log x घेतलं. बट x च्या मल्टिपलला कोण आहे रे? 3 आहे. म्हणून 2 डिवाइड बाय 3. आणि याचं रेंज काय बघा? रेंज काय दिले? 1 टू 2 म्हणजे खाली 1 वरती 2. हे लक्षात ठेवा. इथं जे रेंज दिलेलं असतात तेच रेंज तुम्हाला घ्यावं लागतं. 1 टू 2 लिहिला का? आता त्यानंतर हे तुम्ही फाइंड केला. त्यानंतर पुढची स्टेप काय करायचं आहे? एकदा अप्पर लिमिट पुट करायचं आणि एकदा लोअर लिमिट. आणि दोघांचं सबट्रॅक्शन करूया. फर्स्ट ऑफ ऑल हे 1/3 ॲज इट इज आहे तसं लिहून घेतलं मी. परत बघा ब्रॅकेट मध्ये इथे काय आहे? log ऑफ ब्रॅकेट मध्ये 3 आहे तसं x म्हणजे काय पुट करायचं? 2 पुट करायचं. आणि
मायनस 2. समजलं का? त्यानंतर मध्ये काय असतं मायनस, अप्पर लिमिट पुट केल्यानंतर मायनस, परत लोअर लिमिट, परत काय बघा ऍज इट इज लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये 3 इंटू काय x म्हणजे काय येतं 1 पुट करायचं 1 मायनस 2 ब्रॅकेट बरोबर. मग त्यानंतर बघा 1/3 ऍज इट आहे तसं आता इथं त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. 3 इंटू 2 6 येतं मायनस 2 6 मायनस 2 येतं 4 येतं म्हणजे तुमचं काय आलं लॉग ऑफ 4 बरोबर. मायनस आता बघा 3 इंटू 1 3 येतं आणि 3 मायनस 2 काय येतं 3 वजा 2 1 येतं म्हणजे ते काय येतं लॉग ऑफ 1 लॉग ऑफ 1 बघा 1/3 आहे तसं घेतलं आणि बघा लॉग ऑफ 1 काय असतं रे 0 असतं. तुम्ही लॉगॅरिथम चॅप्टर मध्ये शिकलाय बेसिक प्रॉपर्टी. लॉग 1 काय असतं 0 म्हणजे हा काय येणार आहे 0. मग तुमचं फक्त काय येणार 1/3 इंटू लॉग ऑफ 4 हे तुमचं काय असणार आहे i इज इक्वल टू फायनल आन्सर असणार आहे. इझी आहे. फक्त मला काय करायचं आहे इथं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे आणि एकदा अप्पर लिमिट आणि एकदा लोअर लिमिट फक्त पुट करायचे आहे. तर दुसरं काहीही करायचं नाही. सगळ्यांना एक्झाम्पल समजलं का? फर्स्ट आपण इंटिग्रेशन काढलं त्यानंतर हे लिमिट त्याला विसरायचं नाही आणि लिमिट असतील तर तुम्ही प्लस सी कॉन्स्टंट लिहिलेलं नाही. जर लिमिट असेल तर प्लस सी तुम्ही लिहायची काही गरज नाही म्हणून तर प्लस सी लिहिणे. एकदा अप्पर लिमिट पुट केलं x जागी आणि एकदा लोअर लिमिट केलं x जागी दोघांच्या जागेमध्ये वजा बाकी हा प्रॉपर्टी समजला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. क्लियर आहे का? एक्झाम्पल समजलं का? एकदम इझी एक्झाम्पल आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखं इव्हॅल्युएट इंटिग्रेशन बघा 4 to 3 4 to 9 1/√x dx काय इंटिग्रेशन ऑफ 4 to 9 1/√x. मला हे इंटिग्रेशन आता सॉल्व करायचं आहे. करूया. बघा एकदम इझी असतं. फक्त तुम्हाला ह्याचं इंटिग्रेशन काढता आलं पाहिजे. ह्याचं इंटिग्रेशन तुम्ही काढता आलं तर तुम्ही डायरेक्टली हे सॉल्व करू शकता. बघा आता काय फर्स्ट अपॉन लेट i इज इक्वल टू इंटिग्रेशन 4 to 9 1/√x dx बरोबर आहे का? इंटिग्रेशन 4 to 9 1/√x म्हणजे काय असतं रे रेस टू 1/2 असतं का? √x म्हणजेच काय त्याच्या घातांकात काय असतं 1/2. बघा मी तेच घेतलं. आता मग हा छेदामध्ये हे जर अंशामध्ये असेल तर काय होतं ह्याच्या घातांकात साइन चेंज होतं. बघा तुम्हाला रूल झाला आहे कुठे झाला आहे 8वी मध्ये शिकलाय तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलाय. काय डिनॉमिनेटरला एखादा नंबर असेल ते न्यूमरेटरला लिहायचा असेल तर त्याच्या पॉवर मध्ये साइन चेंज होतं. काय घातांकात चिन्ह बदलतं. अधिक असेल तर वजा होतं वजा असेल तर अधिक मध्ये 4 इंटिग्रेशन 4 to 9 x raised to minus 1/2 dx बरोबर आहे का? x च्या टर्म काय आलं मायनस 1/2. आता आपल्याला कोणता फॉर्म्युला आहे x raised to n चा फॉर्म्युला आहे x raised to n आणि तो फॉर्म्युला काय बघा इंटिग्रेशन 4 to 9 x raised to minus 1/2 प्लस 1 करायचं आणि मायनस 1/2 प्लस 1 बरोबर आहे. हे इंटिग्रेशन फाइंड केलं म्हणजे काय असणार आहे ब्रॅकेट देऊन मी 4 to 9 आता इंटिग्रेशन फाइंड केल्यानंतर हे कंस देऊन असं लिहायचं बरोबर आहे. इंटिग्रेशन मी फाइंड केलं फक्त हे मला सॉल्व करायचं आहे. मला कसं होणार बघा x raised to minus 1/2 प्लस 1 म्हणजे हे हाफ आहे आणि हे 1 आहे. 1 मधून हाफ घेतलं काय येतं हाफ येतं म्हणजे काय येणार आहे 1/2 डिवाइड बाय परत सेम 1/2 आणि याला रेंज काय बघा 4 to 9 मग बघा therefore i is equal to पर बघा रे रेस टू 1/x म्हणजे काय √x 1/2 म्हणजे काय √x असतं √x लिहिलं. आता बघा डिवाइड टू डिवाइड म्हणजे काय आलं उलट काय ते मल्टिप्लिकेशनला येतं म्हणजे इथं काय ते 2 येतं म्हणजे रेंज काय आहे बघा 4 to 9 रेंज काय आलं 4 to हे कसं समजलं का बघा रेस टू 1/2 म्हणजेच काय √x मध्ये उलट केलं तर √x म्हणजे रेस टू 1/2 घेतलं तर इथं 1/2 म्हणजेच काय येतं √x येतं. हे डिवाइड टू डिवाइड म्हणजे काय आलं मल्टिप्लायला. मग आता व्हॅल्यू पुट करा therefore i is equal to 2 into ब्रॅकेट मध्ये एकदा x ची ऐवजी अप्पर लिमिट कोण आहे 9 आहे म्हणजे √9 मायनस √4 बरोबर आहे का? 2 into √9 म्हणजे किती येतं 3 येतं मायनस √4 म्हणजे 2 येतं आणि 3 मायनस 2 काय येतं 1 आणि 1 into 2 काय येतं म्हणजे आन्सर काय आलं 1. इझी आहे
किती इझी आहे बघा. फक्त आपल्याला काय समजलं पाहिजे, इंटिग्रेशन फाइंड करता आलं पाहिजे, तरच मी काय करणार आहे हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. अदरवाईज मला हे सॉल्व्ह करता येणार नाही. सगळ्यांना समजलं का? बघा नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखंच मला फाइंड करायचं आहे. इव्हॅल्युएट. बघा इथं तुम्हाला एकच गोष्ट आली पाहिजे की इंटिग्रेशन फाइंड करता आलं पाहिजे आणि त्यानंतर त्या ज्या किमती आहेत अप्पर लिमिट लोअर लिमिट त्या तुम्हाला पुट करता आल्या पाहिजे, तरच तुम्ही काय करताय सॉल्व्ह करणार. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ 0 to pi by 2 1 upon under root 1 minus x square dx. First upon let I is equal to integration of 0 to pi by 2 1 upon under root 1 minus x square dx is equal to 1 upon 1 minus under root 1 minus x square. म्हणजे हे इंटिग्रेशन कसं आहे रे, साइन इनवर्स. म्हणजे काय आहे, साइन इनवर्स ऑफ x. म्हणजे रेंज काय असणार आहे 0 to pi by 2. मग आता जे x आहे ते pi by 2 पुट करणार आणि एकदा 0 पुट करणार. म्हणजे इथं साइन इनवर्स ऑफ pi by 2 minus sin inverse of 0. काय बघा sin inverse of pi by 2. म्हणजे sin inverse 0 काय असतं 0 म्हणून मी इथे काय लिहून द्यायचं बघा मायनस 0. म्हणजे काय असणार आहे sin inverse of pi by 2. हे तुमचं इंटिग्रेशन आहे. तर किती इझी आहे, फक्त तुम्हाला इंटिग्रेशन आणि तुम्ही ह्या व्हॅल्यू कॅल्शियम पुट करून देखील सॉल्व्ह करू शकता. कॅल्शियम आहे तुमच्याकडे अलाउड आहे, कॅल्शियम पुट करून देखील तुम्ही हे फाइंड करू शकता. सगळ्यांना समजलं का? बघा नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखं थोडंसं वेगळं आहे. काय इंटिग्रेशन ऑफ 0 to pi by 2 sin of x into cos of x dx. बघा इथं थोडंसं वेगळं आहे. साइन आणि कॉस काय तर मल्टिप्लिकेशन इंटिग्रेशन, बरोबर आहे. आता मला हे इंटिग्रेशन कसं सोडवायचं रे, दोन फंक्शनचं गुणाकार म्हणजे मी बाय पार्ट्स यूज करणार आहे का नाही, डायरेक्टली तुम्ही बाय पार्ट्स यूज करू शकत नाही. फर्स्ट आपण तुम्ही चेक करायचं की त्याच्या अगोदर जे काही मेथड तुम्ही शिकलाय. बघा इंटिग्रेशन म्हणजे बाय पार्ट्स हा सगळ्यात शेवटचा पॉईंट शिकलाय, बरोबर आहे ना. गुणाकार म्हणजे ज्यावेळी कोणत्याच मेथडनी सॉल्व्ह करता येत नाही तेव्हा मी सगळ्या शेवटून बाय पार्ट्सचा यूज करतो, बरोबर आहे. आता तुम्ही चेक करा की हे एक्झाम्पल तुम्ही कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करू शकताय. बघा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन सगळं शिकलाय का रे, सबस्टिट्यूट करायचं म्हणजे मी सबस्टिट्यूट करून हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. का रे, कारण बघा ह्या साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस प्रेझेंट आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉस आणि तिथं आहे म्हणून, किंवा तुम्ही कॉस डेरिव्हेटिव्ह साइन आहे असं देखील यूज करू शकताय. कोणा दोघांचे डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. म्हणून बाय सबस्टिट्यूशन एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. लेट I is equal to integration 0 to pi by 2 sin of x into cos of x dx. Equation number 1. Put sin x is equal to t. मग आता हे डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. साइन काय तर cos x dx is equal to dt. बघा आता मी इक्वेशन 1 becomes काय इंटिग्रेशन 0 to pi by 2 sin म्हणजे काय आपण केलं मी t आणि cos x dx म्हणजे काय dt, बरोबर आहे का. इज इक्वल टू t म्हणजे काय आहे x रेट काय तर x raised to 2 upon 2 म्हणजे t चे रेट काय येणार आहे t raised to 2 upon 2. आता t म्हणजे काय 0 to pi by 2. आता तुम्ही डायरेक्ट पुट करणार का रे, नाही आहे, कारण का हे लिमिट कशाचं आहे x आहे, बट तुम्ही काय घेतलंय t घेतलंय म्हणजे परत काय t ची किंमत काय रे sin of x. हे पुट करणार आहे मगच मी लिमिट पुट म्हणजे मला पण तो काय लिहिलं आहे सांगितलं म्हणजे काय येतं sin of x आणि रेंज काय 0 to pi by 2. बघा काय यूज केलं, कारण इथं t होतं आणि हे लिमिट घेतलं त्यांनी x चे लिमिट घेतलं म्हणून मी परत t चं काय केलं x मध्ये कन्वर्ट केलं. t म्हणजे काय sin of x आणि मगच हे लिमिट मी त्यात पुट करा. म्हणजे बघा 1/2 I is equal to 1/2 आणि कसं बघा एकदा x ची pi by 2 पुट करूया. sin of pi by 2 minus sin of 0 काय बघा 1/2 sin of pi by 2 काय असतं 1 असतं minus sin 0 0 तर 1 minus 0 1 येतं आणि pi by 2 into 1 pi by 2. आन्सर काय आलं I is equal to pi by आन्सर I is equal to pi by 2. बघा किती इझी आहे, फक्त तुम्हाला इथे इंटिग्रेशन फाइंड करता आलं पाहिजे. नेक्स्ट आणि एक शेवटचा एक्झाम्पल ह्या टाइपचा. ह्यात काय वेगळं नाही आहे, फक्त तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व्ह करता आले पाहिजे. ते इंटिग्रेशन सॉल्व्ह करता आलं तर तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू
शकताय. ह्या पॉईंट मधलं नेक्स्ट एक्झाम्पल असेल, ह्यासाठी तुम्ही आणखी प्रॅक्टिस करू शकता. एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 0 to pi by 2 e raised to sin of x into cos of x dx. बरं, आता मला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. काय दिले? इंटिग्रेशन 0 to pi by 2 e raised to sin x into cos x dx. परत बघा हे कशाला मला सॉल्व करायचं आहे? बाय सबस्टिट्यूशन निका, कारण sin ची डेरिव्हेटिव्ह परत cos इथं प्रेझेंट आहे. म्हणून बघा मी लेट I इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1 दिलं. त्यानंतर पुट काय करणार इथं? पुट sin of x is equal to t पुट केलं. मग परत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग साइनचं काय येतं? cos x dx is equal to dt. मग इक्वेशन 1 becomes I is equal to integration of 0 to pi by 2 e raised to काय बघा sin x ने काय पुट केले? t पुट केला t. आणि cos x dx बघा, हे cos x dx म्हणजे काय? dt and right dt. मग e raised to t चं इंटिग्रेशन काय येतं? I is equal to e raised to t आणि लिमिट काय? 0 to pi by 2. बट इथं काय आहे? t आहे. हे लिमिट होतं कशाचे? x चे. म्हणून परत मी t च्या ऐवजी काय आहे? t म्हणजे काय? sin of x आणि काय? लिमिट 0 to pi by 2. बरोबर, आता इथं अप्पर लिमिट नाही का लोअर लिमिट e raised to sin of pi by 2. बघा, जिथं x आहे मी तिथंच व्हॅल्यू पुट केलंय अप्पर लिमिटचं. जिथे x आहे तिथंच पुट करायचं. म्हणजे काय असतं? मायनस e raised to sin of 0. e raised to pi by 2 म्हणजे बघा sin pi by 2 काय असतं? 1 असतं. मायनस e raised to sin 0 0 असतं. e raised to 1 e येतं मायनस e raised to 0 1 असतं. म्हणजे तुम्हाला काय भेटतं? e minus 1 भेटतं. काय भेटतं? इंटिग्रेशन e minus 1. बघा किती एकदम काय इझी एक्झाम्पल आहे. फक्त तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व करता आलं पाहिजे. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करायचं. आज जे काही लेक्चरला एक्झाम्पल घेतले हे एक्झाम्पल व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आपण कोणता पॉईंट स्टार्ट केला? डिफाइन इंटिग्रेशन मध्ये पण स्टार्ट केला पॉईंट. आणि त्यामध्ये बघा फर्स्ट प्रॉपर्टी काय केलं? इथं इंटिग्रेशनला लिमिट असेल तर एक्झाम्पल सॉल्व करायचं. काय इंटिग्रेशनला लिमिट असेल तर एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं? फर्स्ट आपण तुम्ही इंटिग्रेशन फाइंड करायचं आणि त्याला अप्पर लिमिट लोअर लिमिट द्यायचा. x जागी अप्पर लिमिट पुट करायचं मायनस लोअर लिमिट x जागी, आणि ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून उत्तर ठेवू शकता. सगळ्यांना आजचा लेक्चर समजला असेल. जर प्रॅक्टिस व्यवस्थित करा. एकदम इझी पॉईंट आहे. काय एकदम इझी पॉईंट आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला सगळं कन्सेप्ट क्लिअर होतो. थँक्यू.